ठाण्यातील रेमंड भागातील युवा स्टार प्रतिष्ठानची दहीहंडी सुरू आहे। युवा स्टारचे दहीहंडीचे हे पहिलं वर्ष आहे। युवा स्टार कडून 10 थरांसाठी 10 लाख रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलंय। मुंबईसह ठाण्याची अनेक दहीहंडी मंडळ या ठिकाणी हजेरी लावणार आहेत। विजेत्या गोविंद पथकाला 11 लाखांचं बक्षीस दिले जाणार आहे। दरम्यान याबाबत युवा स्टार प्रतिष्ठानच्या तुकाराम आमरे यांच्याशी चर्चा केलेली आहे। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। ठाणे ही दहीहंडी उत्सवाची पंढरी समजली जाते। ठाण्याने दहीहंडीला एक वेगळा रूप दिलेला आहे, एक वेगळंच वळण दिलेलं आहे आणि त्यातच रेमंड भागातील युवा स्टार प्रतिष्ठानचं हे पहिलं वर्ष आहे। पहिल्याच वर्षी तुम्ही बघू शकता माझ्या मागे प्रचंड अशी धूम आहे दहीहंडीची अनेक पथकं इथे सामील झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता का कशा प्रकारे उत्साह या पथकांचा इथे दिसत आहे। पहिलेच वर्ष असून सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे आणि एक आयोजकांनी जे अरेंजमेंट केलेली आहे त्याचं प्रत्येक जण इथे लाभ घेताना दिसत आहे आणि एकंदरीतच पहिलं वर्ष असलं तरी एक वेगळा उत्साह इथे दिसत आहे। आपल्यावर आयोजक आहेत, त्यांच्यावर जाणून घ्या। तुकाराम आमरेजी, कसा आयोजन आहे, कसा उत्साह आहे? आज आमचं रेमंडमध्ये पहिलंच वर्ष असून सुद्धा आज गोविंदाने खूप उत्साहाने इथे येऊन सहभाग घेतला आहे आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे। आज आम्हाला असं वाटत नाही की आज आमचं हे पहिलं वर्ष आहे। आज असं वाटतंय की आम्ही बरेच वर्ष हा हंडीचा कार्यक्रम करत आलोय, कारण ठाणे हा हंडीचा माहेरघर मानला जातो आणि आज त्या कार्यक्रमाला ठाणेकरांना प्रतिसाद मिळतोच आणि तसा प्रतिसाद आम्हाला या युवा स्टार प्रतिष्ठानला भेटलेला आहे आणि इथे खूप चांगल्या पद्धतीने आणि शिस्तबद्ध कार्यक्रम होत आहे। युवा स्टार प्रतिष्ठानचं पहिलंच वर्ष आहे, कितीचे बक्षीस असणार आहे, कशा प्रकारे असणार आहे? आम्ही 10 थराला युवा स्टार प्रतिष्ठानच्या वतीने आणि ठाणा रेमंड टेनेक्स यांच्या वतीने आणि खेड तालुका रहिवासी संघ यांच्या वतीने ही आम्ही दहीहंडी आयोजित केलेली आहे आणि त्या दहीहंडी निमित्त 10 थरासाठी आम्ही रोख रक्कम 11 लाख रुपये आणि सन्मान चिन्ह देणार आहोत। तसेच 9 थर प्रथम जो लावेल त्या प्रथम 9 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 3 लाखाचं आणि सन्मान चिन्ह देणार। तसेच 9 थर सेकंड थर्ड 4 जसे तसे 9 थर लागतील त्यांना प्रत्येकी अनेक बक्षिसे 1 लाख दिले जातील 9 थराला आणि 8 थराला आमचे 25,000 रुपये आणि सन्मान चिन्ह। नक्कीच एक वेगळा उत्साह इथं पाहायला मिळतो। पहिलंच वर्ष आहे असं कळतच नाही इकडे, कारण की अनेक मंडळांनी हजेरी लावलेली आहे। एक वेगळा उत्साह इथे दिसत आहे। अनेक लाखोंची बक्षिसे इथे मिळणार आहेत, त्यामुळे मुंबईचे आणि ठाण्याचे अनेक मंडळ इथे आपली हजेरी लावताना दिसत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विद्यासह कपिल राऊत, झी मीडिया।